एक अंडी बघू शकता यांना दिसले पाखरू मला त्यांना कळ द्या काही पण तिच्या अंगावर पाखरू बघू शकता. या थाल्यात आहेत ना, या आपल्याला आता रेसिपी बनवायची आहे आणि हे टाटत आहेत त्या वर्षाने नंबर झाला जसं 50-50 हे आपण भरपूरच आहेत. आपण वरून कोथिंबीर टाकू. मस्त अशा आपल्या बोल्या रेडी झाल्या. एकच नंबर जबरदस्त सुगंध सुटले. हाय युट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्री ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर इकडं तुम्हाला एक मस्त खास वस्तू दाखवतो, तुम्ही गेस करू शकत नाही. इकडे बघा काय बाबा आधी ते काय आहे बघू शकता. बोद्या जबरदस्त एकच नंबर. किमिया काय आहे? तेव्हा त्यांना करल्यान मी बारक्या. पिल्ली अर्णवला ना की मला केल्यासाठी आईने करले बारक्या. इकडं बघ एक अंडी फोडतान बघ ती किमियाला अंडी फोडतान बघ किमियाला मजा आले. हे बघ, किमू अंडी फोडतान न्याय तिचे जवळ बघू न्याय तिचे जवळ नाहीचे ये ये इकडे ये बघ बघ आली 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 हे बघ आली आईने सोडली बघ. आली 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 किमो इकडे बघ. किमो गेली बाबाच्या सोबत. हा. इकडे बघ कैक ना चिंबोरी मच्छीवाली उल्या या अशा म्हणतात, म्हणजे बाया बाया या इटाळलेल्या असतात, म्हणजे ना का आपण त्या कुरली नाही आवडतो ना. यो पण भरलेला असत पण हे नीट नसतं, यानं इट असत. सांगतात मग आम्हाला बाया बाया दे अशी सांगतात. वरती सगळ्यांना बायात खुशाल. तर चला मस्त बाबाने आणल्यात मस्त बोद्या एकच नंबर. आणि तुम्हाला आता बोद्यांची रेसिपी सुद्धा दाखवेन जबरदस्त असा. आणि तुम्ही बघू शकता बाबाने येताना ना अर्णवला आणायला गेलता तेव्हाच बोदे आणल्यात आणि येता वेळी नाश्ता सुद्धा आणले मस्त. इकडे बघा वडापाव. आता चहा पिऊन घेतो नंतर वडापाव खातो मस्त आहे की. किमी असून दाखर कर कशी असत किमो असत कशी बाबा आईची उपट गेली तर हे किमो असत कशी. किमू तू असली कशी आता कशी असली किमो असत कशी बाबा. तू असली कशी बाबो उपट गेलशी ना माझ्या भांगऱ्या पोरची. आईने आता घेतलं साफ करायला घेतलंय आता बारीक बारीक एकदम बारीक पोराने केला खेळायला राहू दे बरं. पिल्ली आहेत छोटी अर्णवला आणि जिवंत. आणि आई आता घेते साफ करायला. बघू शकता इकडे बघा आई मस्त बोद्यांचं नंग्या आणि पांढरे तोडून देत. आणि इकडे पूजा त्यांना मस्त ब्रश खाली क्लीन करते. मस्त सासू सोना दोघी बसल्या. आणि आपली भाची बघा अशी पाठी मागच्या जात बघ. एवढे आपले साफ झाले मस्त बघू शकता. काय झालं दीदी यांची जातच अशी किती घसल्या ना तरी आवऱ्या एकदम सपना निघत. बोद्या आवऱ्या मोडताना कौशा मेली एक पण ना ग. सगळे अगदी ताज्या म्हणजे आज परलेल्या आहेत बोक्षीला ना. त्या त्यांना जराशा त्या खरब्या म्हणजे खरपून ना कोलब्या बी होत्या थोड्याशा. अर्ध्या फ्रेश होत्या म्हणजे एकदम अर्ध्या असं नरमल्या ते जरा जिवंत ना एकदम जिवंत. साफ झाले ना आपले घायल पण न झाल्या म्हणजे एकदम फ्रेश. बाबा सुद्धा बसले. आवरे बोद्यान एक बोधी मेली नाही. हिची गंमत बघ. आता बघा जयेश आता ही दाखवता जे जे घे आपाप उठेल घे घे
घे घे घे घे घे. हात लाव हात लाव. हात लाव. हात लावून दाखर. दे हात दे हात दे हात दे. थांबा थांबा किमोचा हात दे का. बोट लाव बोट लाव. तुझा बोट लाव. मग मांडीवर का बसायला आलीस. हा? पला 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 लवकर पला. ए चिंबोरी कोलीन बाय चिंबोरी चावली किमू दीदीचे अंगावर धावली. जे लवकर दर पला 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 पला. बाबाची जाऊ बाबाची जाऊ. हो बोलते हो बोलते. त्याला बोलतो हो जाऊ बाबाचे. बाबा मी गावाला बाबा पण बोद्या के चावतात ते जरा. हो बोलते चावायला चावतो बोलतो हो बोलते हो बोलते. तुझे जाऊ तुझे इजे जाऊ मामीचे. हे हो जाऊ बोलते. घे जाऊ जाऊ इजे जाऊ मामीचे जाऊ जाऊ मामीचे. चाप्टर ना सवता पाला ते पकड़ा पकड़ा पकड़ा. दीदी तू खाशील चिंबोरी खाशील. हा ना खाशील खाशील बोल खाशील. पहिले हो बोलली ना. बोल कर. नाही पहिले हो बोलली. पहिले हो बोलली. तू खाशील चिंबोरी खाशील. बोद्या बोलताना ना बोद्या. मम्मीला आवडतात. मम्मीला फोन करू थांब आपण. चला फायनली आता आम्हाला घ्यायला आलो शाळेत. बघू शकता शाळेची वेळ झाली नाही अजून आणि पोरांना आमचा ॲक्टिव्हिटी चालू केले इकडे बघू शकता तुम्ही. इथे आपलं अर्णव. तुम्ही बघू शकता एकमेकांवर असे ती चक्री पेटवतात. कॅच घ्यायची असते. अर्णवची बारी आली ती अर्णव गेलाच ना पटकन. तर चला फायनली घरी आलो अर्णवला घेऊन. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता या साफ केल्यात ना. या आपण अगोदर आणलेल्या मस्तपैकी साफ केल्यात बघा. आणि या आता 2 पिशवून आहे बाबांनी बदलल्या. आता येता वेळी या परत आणल्या. आता वर्ष येते ना आपल्या घरी तर वर्ष अर्ध्या घेऊन जाईल आणि अर्ध्या नम्रताला पार्सल देतो. बघू शकता त्यांना पण खूप आवडतात. एकच नंबर बघू शकता रोज जिवंत आहेत बघा मस्त आहे की. आणि एवढ्या आपल्याला आता घालायच्या आहेत. मस्त साफ केल्यात बघा मस्त बघू शकता. आई बाबा पूजा परत बसल्यान आपल्या घरात ज्या करायच्या होत्या त्या साफ केल्या आणि त्याच्या आता आपल्या रेसिपी बनवायची. आणि या आता परत आणल्या नम्रता आणि वर्षासाठी. बघू शकता जे गोष्टीला खायला चव ना तिला मेहनत सुद्धा आहे. तिला बघू शकता त्यांच्या नंग्या पांढऱ्यावर घाण साचले बघा आणि अर्धे त्याच्यात आहेत साफ करायचा. एवढ्या साफ केल्या. जी वस्तू खायला चांगली लागते तिला मेहनत सुद्धा तेवढीच आहे. पोरांची इकडे मस्ती चालले. इकडे बघा बघू शकता पोरांची मस्ती झाल्यावर खेळतात. किमू काऊ आणि आरू. किमू आम्हाला टेकर बोल तुमची टेकर बोल. आणि आईने इकडे घेतले बिड्डा सोलाला. इकडे बघा किमया सुद्धा आलेली अर्णवला घ्यायला शाळेत. ए किटू या किमो दादाला घ्यायला गेलती तू स्कूलमध्ये. तालगोच मान आलं किमो होतं. ती साला टाकली ते इकडे बघ. साला ना टाकाच्या.
बघू शकता यांना दिसले पाखरू पालाताना कळ द्या काही पण तिच्या अंगावर पाखरू. पाखरू ती पालात बघ करू सुसाट केल्यावर सांगली तरी बघतोय बघू शकता इकडे बघा फायनली बोध्या साफ करून झाल्या या आहेत नम्रता आणि वर्षासाठी मस्त वेगळी आणि इकडे नम्रता सॉरी भाऊजी आणि वर्षा सुद्धा आलेत आणि ही कुठं खेळायला गेले वाटतं मिश्का बघू शकता या थाल्यात आहेत ना या आपल्याला आता रेसिपी बनवायची आहे आणि हे टाटत आहेत त्या वर्षाने नम्रताला मस्त 50-50 या पण भरपूरच आहेत. चला फायनली आता आपल्या रेसिपी घालायची मस्त बोध्यांची मला दाखवतो साहित्य इकडे बघा भरपूर अशा बोध्या मस्त एक ताट भरून आहेत भरपूर मस्त क्लीन साफ करून घेतलेत आणि इकडे बारीक कोथिंबीर वरून टाकायला आपल्याला काकडा मिरची गावठी कढीपत्ता आपला हिरवा वाटण आहे त्याच्यात नंतर लसणाची पेस्ट हळद गरम मसाला धना पावडर आपला लाल घरचा मसाला आगरी मसाला आपला मीठ आता आईने कढई ठेवले गॅसवर तेल सुद्धा टाकले तेल गरम झाले आता आपण मिरची टाकू आणि कढीपत्ता त्याच्यानंतर लसणाची पेस्ट टाकू त्याला लगेच आता आपण वाटण टाकू हिरवं वाटण त्याच्यात खोबरं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता सर्व तर चला आपला वाटण मस्त तेलामध्ये फ्राय झाले आता आपण एक एक करून सर्व मसाले टाकू पहिले टाकू हळद त्याच्यानंतर गरम मसाला नंतर धना पावडर आणि आपला घरातला लाल तिखट आगरी मसाला मस्त मिक्स करून घेऊ आणि थोडा जो वाटणाचा पाणी होता ना तो ॲड करू मसाले शिजण्यासाठी बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त तरी आले बघा एकच नंबर कलर सुद्धा आहे मस्त आता आपण चवीपुरता मीठ टाकू चवीपुरतं मीठ टाकायचा थोडं मिक्स करून घेऊ आणि आता आपण बोध्या ॲड करू आमच्या आगरी भाषेत बोध्या बोलतात तुम्ही काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आणि या बोध्या एक नंबर लागतात भरलेल्या असतात याच टायमाला भेटतात त्या शेतामध्ये भरपूर आमच्याकडे पहिले शेतामध्ये भरपूर भेटायचा पण आता जरा प्रमाण कमी झाले कमी म्हणजे नाहीच भेटत आता अशा इकडून तिकडून विकत भेटतात त्या घ्यायला विकायला येतात त्या घ्यायला भेटतात नाहीतर पहिले आमच्या इकडे शेतातच भेटायचं बोलले आता बघायला ना आपले त्याला मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घालत आणि या बोध्याने अशा लपलपीत नाही तर सुक्या त्याच चांगल्या लागतात आता आपण या एकदम मामूली रसा ठेवणार आहोत जसा सुक्याच पकडा तुम्ही सुक्याच टाईप बनवणार आहोत आपण झाकण द्यायचा देऊन आणि फास्ट गॅसवर शिजवायचं
चला आपण थोडं पाणी ठेवू ताटावर बोदे शिजण्यासाठी. ताटाच्या वरचं वाफेलं पाणी आहे ना त्याच्यात शिजेल. तर चला आता आपण बघूया. 10 मिनटं झाल्यात. बघू शकता आई आता ताट काढून घेते. ताटावर पाणी ठेवला होता ना, तो सुद्धा गरम झाले. त्याच्या मुला शेंदण याच्यात करते ना वाफेचं पाणी. पाणी झाले बघा. वाफेचं करून आणि ते आपण पाणी सोडताना आणि कलर सुद्धा आले बघा मस्त. तेच पाण्याने त्या बरोबर होते. जरा खालती वरती करू त्यानं. आपल्याला पाणी नाही ॲड करायचा. त्याचा जो पाणी निघेल ना त्याच्यातच शिजवायचं आपल्याला मस्त. थोडासा टाकला का झालं. बघू शकता मस्त आणि सुगंध जबरदस्त सुटले. 5 मिनिटं शिजवले परत ढाकांदा. आणि गॅस असंच राहू दे. असंच राहते ना. फक्त 5 मिनिटं शिजवायचे आता. बघू शकता याही बघा बॉक्स बसल्या. मी बसले कुकरच्या बॉक्सवर, ह्यो बसले मिक्सरच्या बॉक्सवर. किमो अंडी घाला बसले बघा. ही कुकरचे बॉक्स बसले, मिक्सरचे बॉक्स. चला गॅस बंद करू आपण. ताट काढून बघू शकता. फायनली आपल्या बोद्या रेडी झाल्यात मस्तपैकी. आता आपण वरून कोथिंबीर टाकू. मस्त सर मस्त एकदम साधारण ग्रेव्ही. त्यातच पाणी आहे तो. असं अशाच बनवायचं कधी पण चांगलं लागतं. आता आपण वरून कोथिंबीर टाकू. मस्त अशा आपल्या बोद्या रेडी झाल्या. एकच नंबर जबरदस्त सुगंध सुटले. तर चला फायनली आपल्या बोद्या बनवून झालेल्या आहेत मस्तपैकी. बघू शकता माझी बाचकी मुया झोपेतून उठली आता मस्त. आणि आता मी आणली होती पाणीपुरी आणली होती. पाणीपुरीचा आमलेट. पाणीपुरीचा आईने आमलेट बनवले. तिला काही जमणार नाही होतं, तिला खिमाच बनवून दे. चला फायनली ब्लॉग एंड करतो. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.